स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. जपमाळेचे मणी बोलती किती सुंदर अमुचे काम. जपमाळेचे मणी बोलती किती सुंदर अमुचे काम. स्पर्शुनी आम्हा भक्त घेती श्री समर्थांचे नाम. स्पर्शुनी आम्हा भक्त घेती श्री समर्थांचे नाम. स्वामी भक्त हो, आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा नामस्मरणाला कुठलंही बंधन नसतं. आपण कधीही कुठेही आणि कसंही स्वामींचं नाम अर्थात जपू शकतो. पण जेव्हा आपण माळ हातात घेऊन एका ठिकाणी बसून स्वामींचं नाम जपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जो आनंद प्राप्त होतो ना, त्या आनंदाची तोड कशालाही नाही. कारण ह्या जपमाळेमुळेच आपण स्वामींपर्यंत पोहोचतो. जितकी जास्त आपण माळ जपतो, जितकं जास्त आपण स्वामींचं नाम जपतो, तितकंच जास्त स्वामी आपल्याला जपत असतात. बघा, शब्द दोनच आहे आणि दोनही सारखेच आहे, जप आणि जप. जेव्हा आपण स्वामींचं नाम जपतो तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी देखील आपल्याला जपतात. तर ह्या दोन शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश ऐका. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश जाणून घेण्यासाठी छोटंसं काम करा. तुमच्यासमोर स्वामींच्या 2 माळा दिसत आहे. त्या 2 माळांपैकी एक माळ तुमच्यासाठी निवडा आणि संदेश जाणून घ्या. तर तुम्ही तुमच्यासाठीची एक माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात सर्वप्रथम जाणून घेऊया. तर स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा. त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल ना तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल. अरे कुठलाच मनुष्य परिपूर्ण नसतो. प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट दोनही गुण असतात. पण जो सत्कर्म करत राहतो आणि आमचं नाम जपतो त्याच्यातील जे वाईट गुण आहे ते हळूहळू कमी होतात आणि मग असा मनुष्य एक उत्तम व्यक्ती बनतो. आणि जेव्हा तो उत्तम बनतो तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या भक्तीसाठी पात्र ठरतो. आमच्या सेवेत येण्यासाठी तुला खूप काही करावं लागत नाही. तू जसा आहे तसाच आमच्या सेवेमध्ये ये. जेव्हा तू आमच्या सेवेत येतो तेव्हा आपोआप चांगल्या वाईटाची पारख तुला होते आणि आपोआप तुझ्यात सुधारणा होऊ लागते. जे काही तुझ्यातलं वाईट आहे, जे काही तुझे अवगुण आहे ते आपोआप तुला स्वतःला उमजू लागतात आणि त्यापासून तू दूर जाऊ लागतो. आणि मग त्यानंतर मात्र तुझ्या हातून फक्त आणि फक्त सत्कर्म घडू लागतात. अरे कर्म करणं हे तुझ्या हातात आहे, पण त्या कर्माची फळं देणं हे तुझ्या स्वामी महाराजांच्या हातात आहे. आणि ज्याची कर्म चांगली असतात त्याला फळं देखील चांगलीच प्राप्त होत असतात. प्रत्येक वेळेस दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना तुझ्या मनात ठेव. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करते आणि अशीच भावना मनात कायम ठेवते, अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही. अरे माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरं म्हणजे कर्म. हे दोघेही सोबत राहतात. कर्म हे लढायला शिकवतात आणि अनुभव हे जिंकायला शिकवतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून आमच्याकडे बघ. तुझी मनस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा की तुझी मनस्थिती बदलली की तुझी परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. अरे आमचा भक्त जेव्हा एखाद्या ठिकाणी चुकतो ना तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवण्याचं काम आम्ही करत असतो. त्याच्या चुकीला आम्ही शिक्षा देत नाही. पण हो, आमचा भक्त जर तीच चूक पुन्हा पुन्हा करत असेल आणि त्याला ठाऊक आहे की तो जे काही करत आहे ते चुकीचं आहे, तरीही त्याच्या वागण्यामध्ये सुधारणा होत नसेल तर अशा व्यक्तीसाठी आम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून चूक होणं हा गुन्हा नाही, पण त्या चुकीतून अनुभव घेणं, सुधारणं हे ज्या मनुष्याला जमतो तोच खऱ्या अर्थाने आमच्या दरबारात उभा राहण्याचा लायकीचा असतो. म्हणून जर तुझ्या हातून चुका झाल्या तर काळजी करू नको, आम्ही त्याला क्षमा करू. पण हो, त्या चुका पुन्हा पुन्हा तुझ्याकडून होणार नाही याची काळजी मात्र तू घे. अरे जेव्हा तुझं आयुष्य तुला दुसरी संधी देतं ना तेव्हा जुन्या चुका पुन्हा कधीही करू नको. कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळत असते आणि जर तुला ती संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं कर. जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच अशा भक्तासाठी आम्ही देखील धावत येत असतो, त्याची मदत करत असतो
आणि त्याला एकच सांगत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे मंदिरात उभं राहून तू किती दान करतोय हे आम्ही कधीही पाहत नाही, पण मंदिराकडे पाठ फिरवल्यानंतर तू कसा वागत आहे हे नक्कीच आम्ही पाहत असतो आणि त्यावरूनच आम्ही तुझी पारखही करत असतो. म्हणून तू आमच्यासाठी खूप काही कर, खूप दानधर्म कर, खूप सेवा कर असा आमचा हट्ट नाही, पण तू जे काही करशील ते मनापासून कर, विश्वासाने कर आणि मुख्य म्हणजे तुझे कर्म चांगले ठेव. जेव्हा एखाद्या गरजूला तुझ्या हातून मदत होते तेव्हा ती सेवा आमच्यापर्यंत पोहोचते आणि तू केलेल्या त्या सत्कर्माची दखल आम्ही स्वतः घेत असतो. अरे जे लोक तुझ्याशी चुकीचे वागतात ना, त्या लोकांशी तू चुकीचं वागायला जाऊ नको. जे लोक तुझ्याशी वाईट वागतात त्यांचं काय करायचं ही तुझी स्वामी माऊली बघून घेईल, पण तू मात्र तुझं सत्कर्म करत राहा. ज्या लोकांची मतं तुला पटत नाही त्या ठिकाणाहून लांब जा, पण अशा लोकांच्या नादी लागण्यात वेळ खर्च करू नको. तुझा जो वेळ आहे तो अमूल्य आहे, एकदा गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून वेळेचा सदुपयोग कर. या वेळेमध्ये शक्य होईल तितकी आमची सेवा कर, स्वतःच्या भविष्यासाठी कष्ट कर. तुझ्या कष्टाला न्याय आम्ही देऊ, तुझ्या कर्माचं फळ आम्ही देऊ आणि तुझ्या सेवेचं फळही आम्हीच तुला देऊ. अरे बऱ्याचदा भक्तांना असं वाटतं की ते आमच्याकडे येतात म्हणून त्यांच्या वाट्याला दुःख येणारच नाही, पण असं नसतं रे. अरे दुःख येणं, सुख मिळणं हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार असतं. तुझे कर्म जितके चांगले तितकी चांगली फळं तुला पाहायला मिळणार आहे, पण तुझे कर्म जर वाईट असतील तर त्याची वाईट फळं देखील तुलाच भोगावी लागणार. आमच्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे, पण आमचं नामस्मरण जर तू करत असशील तर तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं होईल की तुला ते अगदी फुलाप्रमाणे भासेल. बऱ्याचदा तुझ्या आयुष्यात असंही होतं की चूक नसताना तुला चुकीचं ठरवलं जातं, तू काहीही केलं नसताना तुलाच दोषी मानलं जातं. पण हे बघ, काही ठिकाणी शांत राहणं गरजेचं असतं. कधीकधी शांतता खूप महत्त्वाची ठरते आणि शांत राहणंच हिताचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते टिकवू शकत नाही. म्हणून काही काळ शांत राहायला शिक. ती वेळ निघून गेली की तुझ्या खऱ्याचा खरेपणा आपोआप सिद्ध होणार आहे. बऱ्याचदा चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी ह्या उशिरा मिळत असतात, म्हणून संयम ठेव. तुझी देखील चांगली वेळ लवकरच येणार आहे आणि ती वेळ तुझ्यावर आमच्या कृपेचा वर्षावही करणार आहे. आणि आयुष्य जगत असताना जर तुझ्या हातून एखादी चूक झाली तर ती चूक मान्य करायला शिक, कारण चूक आणि देव मान्य केलं तरच दिसते. आणि जो स्वतःची चूक मान्य करून त्यामध्ये सुधारणा करतो अशाच भक्ताला आम्ही देखील आशीर्वाद देत असतो. अरे तुला मनुष्याचा जन्म मिळाला आहे तर खरंच तू खूप भाग्यवान आहे, पण माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होत असला तरीही माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते आणि माणुसकी जेथे जन्म घेते तेथे आमचे वास्तव्य असते. म्हणून माणुसकी जपायला शिक, इतरांची मदत करायला शिक आणि गरजू लोकांसाठी 4 पावलं चालायला शिक. जेव्हा तू इतरांना मदत करतो तेव्हा तुझी मदत करण्यासाठी तुझीही स्वामी माऊली येत असते आणि तुला सांगत असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणती माळ निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा आणि दिवसभरामध्ये तुम्ही किती वेळेस स्वामींचं नामस्मरण करतात हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन. आपले स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.